नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे आता ही. तर उठल्यानंतर हे दिसत आहे खूप घाम येत होतं, गरमी खूप आहे आणि ऑइल लावल्यामुळे मी ते केसांना तेल लावलं होतं रात्रीचं, त्याच्यामुळे असे दिसत आहेत ते केस. मस्त सकाळची असे खिडकी वगैरे ओपन करून दिली होती मी. हवा रात्रभर ओपनच असतात हवा येण्यासाठी. तर इथे माझा चहा पण झाला होता अगोदर आणि त्याच्या अगोदर गरम पाणी पण घेतलं होतं. इथे आहे मटकीची भाजी आणि हे गरम पाणी घेऊन झालं होतं. कोरोनापासून सवय लागली ती गरम पाणी घेण्याची, त्याच्यामुळे आता ते जमत नाही. एक दिवस जरी नाही घेतलं तर असं वाटतं काहीतरी विसरलं आहे आपलं, त्याच्यामुळे रोज घ्यावं असं लागतं. आणि ते 7-10 वाजले होते सकाळचे, तेच दाखवते मी तुम्हाला. आणि आज रविवार असल्यामुळं खूप निवांत होतं थोडं. इथे प्रणू झोपली होती, कारण तिला एकच दिवस मिळतो झोपण्यासाठी, नंतर तिला खूप लवकर उठावं लागतं सकाळी. आणि इथे हे सकाळचं वातावरण मी तुम्हाला गेटमधून दाखवते. गेटच्या बाहेर मी जात नाही, खूप घाण असते सकाळी सकाळी. खूप पाणी लोटून देतात बायका, चिखल देतात लोटून असं. आणि इथे ही गाडीखाली कुत्रा झोपला होता, कारण तेच पाणी साचते त्या पाण्यामध्ये झोपतो तो. आणि इथे माझी आंघोळ वगैरे झाली होती मस्तपैकी. आणि इथे हे फिरून आले होते. तर मी काही 2-3 दिवसापासून म्हणजे 8-10 दिवसापासून गेले नाही. अगोदर जायचे मी, पण हे गावाला गेलो, नाशिकला गेलो होतो आम्ही अगोदर, त्याच्यामुळे काही फिरायला जाणं झालं नाही माझं. आणि आले की दगदग खूप होती. मग कपडे वगैरे असतात एक्स्ट्राचं, तर हे दरवाजा उघडते मी ते आल्यामुळे. इथे दरवाजा ओपन केला, हे बघू शकता, इकडून आलेत ते. आणि इथे आता त्यांचा आणि माझा दोघांचाही सोबत करते आहे, कारण त्यांच्यासोबत मी थोडासा घेते, सवय लागली ती आता. एक तर शक्यतो सकाळी घेत नाही, पण प्रणूला आज लवकर उठले होते मी. प्रणूला सकाळी दूधच करून देते मी, चहा नाही. आज सकाळी लवकर उठल्यामुळे माझा चहा लवकर झाला होता. आणि ते त्यांचं उशिरा उठल्यामुळं मग ते फिरून आल्यानंतरच ते म्हणे मी चहा घेतो. मग त्यांचा इथे चहा टाकला, मग त्यांच्यासोबत माझा पण टाकला आहे. थोडा चांगला वाटतो चहा सकाळी घ्यायला. आणि ते चहासोबत दूध पण तापवायला ठेवलं होतं मी बाजूला. आता बघ ते चहा छान असा उकळला आहे मस्तपैकी. मस्त वाटतं सकाळी सकाळी चहा. म्हणजे हा जो घेते मी यांच्यासोबत तो बिना साखरेचा घेते, कारण ते साखरेचा चहा घेत नाही, बिना साखरेचा घेतात. इथे मला इथे चहा गाळून घेते आहे, थोडंसंच घेत, जास्त नाही घेत मी. हा त्यांच्यासाठी कप आणि बशी जे आहे हे त्यांना द्यावं लागतं. कप आणि बशीशिवाय त्यांना चहा घेण्याची मजा येत नाही. आणि इथे माझ्यासाठी थोडंसं एकदम घेते, कारण त्यांच्यासोबत घेत असते मी. थोडासा वेळ मिळतो मग त्यांच्यासोबत बसायला, म्हणून मग मी चहाचं एक निमित्त आहे. हे बघू शकता, एकदम थोडा घेतला आहे. आणि ते त्यांचा चहा घेऊन गेले. आता मी पण त्यांच्यासोबत चालली. मी त्यांना म्हणत होते एवढी घाई का, मी येते ना चहा घ्यायला. मग हे इथं बसले मी त्यांच्यासोबत चहा घेत. आणि निवांत वाटतं सकाळी, जरा 2 मिनिट शांत बसलं ना त्यांच्यासोबत, नंतर तर धावपळच असते खूप. ते त्यांचं सुरू होऊन जातात, मी माझ्या कामाला सुरुवात करते. आणि आता हा आमच्या जिन्यामध्ये एक दरवाजा आहे, कारण तिथून जरा उघडला की जरा थंड हवा येते. सकाळपासून आज हा बंद होता, कारण ती फिरायला गेली होती. मग मी इकडं किचनमध्ये असले की भीती वाटते जिन्यातून कोणी येण्याचं, म्हणून ओपन करत नाही. मग आता ते आले होते, ओपन केला होता. आणि इथे पेपर वाचता आहेत ते, तर म्हटलं आपण चला आता आवरूया, किचनमध्ये जाऊन कामाला सुरुवात करूया. इथे मॅडम झोपलेलेच आहेत आणखी. आणि इथे आली मी किचनमध्ये, दूध पण चालू आहे, कमी गॅसवर ठेवलेलं आहे. इथे मटकीची भाजीची तयारी चालू आहे. त्याच्या अगोदर म्हटलं देवपूजा करून घेऊया आपण. आणि हो, ते आम्ही नाशिकला गेलो होतो 5-6 दिवस अगोदर, आणि त्याच्यानंतर आईकडे गेले 2 दिवस, असे 7-8 दिवस आम्ही बाहेरच होतो. त्याच्यामुळे देवघरात खूप धूळ साचली होती. तेच म्हटलं अगोदर साफसफाई करून घ्यावी. खूप धूळ झाली होती. घरी नसलं की प्रत्येक वस्तूवर धूळ होती. 2 दिवस जा की 1 दिवस जा, पण खूप धूळ होती. आता अगोदर पुसून घेतलं मी सगळं देवघर, म्हणजे कपड्याचंच सगळं काढलं. आणि आता इथे देव वगैरे स्वच्छ धुवून घेते आहे. एक करून सगळे छान असं मस्तपैकी धुवून घेते, मग पुसून घेते, मग ठेवते तिच्या. आणि आता अष्टगंध लावते आहे. अष्टगंध लावणे झाले की मग माझी पूजा आरती वगैरे करून, एक माळीचा जप वगैरे करून मी प्रसन्न वाटतं, मन छान असं वाटते. पूजा वगैरे झाली की घरातलं पहिले काम पूजाच असतं, आणि मग बाकीचं किचनला सुरुवात करते मी स्वयंपाकाला. प्रसन्न वाटतं जेव्हा पूजा होती. 8-10 दिवस झाले पूजाच नाही. इथे माझं एक माळीचा जप करते मी स्वामींचा. तर इथे आरती वगैरे झाली माझी, बघू शकता किती प्रसन्न वाटते. आणि ते माझं अडकल्यासारखं होतं घशामध्ये काहीतरी, म्हणून होतं ते थोडंसं, म्हणजे मला असं श्वास रोखल्यासारखं झालं एकदम, म्हणून. आणि ते तुळशीला पण पाणी दिल्यानंतर मी, तर हे बघू शकता तुळसचं पण पाणी नसल्यामुळे सुकली होती थोडीशी, पण पाणी टाकलं मग आल्याबरोबर काल मी, तर ते आणखी छान झाली. आता परत पाणी घातले.
आणि आता रोजची पूजा झाली. आणि इकडे आमच्या रोडचं काम चालू आहे. खूप ताण देणं लावलं ह्या लोकांनी. काही बंदच आहे काम, तर काय म्हणे डिझेल मिळत नाही. इथं माझी नाश्त्याची पण तयारी चालू होती भाजीसोबत. आणि मटकीची भाजीला मी साधी सिंपल करणारी, लाल मिरची टाकून, लसण, लाल मिरची आणि जिरे आणि हे शेंगदाणे हे वाटण करून घेणारे पाणी टाकून, आणि एक कांदा टाकणारे. आता बस करून घेते. इथे कढईमध्ये मी जिरे आणि तेल टाकलं होतं, तोपर्यंत ते तडतडते. मग इकडे मी लसूण टाकला त्याच्यामध्ये. लसूण झाला की थोडा लाल होऊ दिला लसूण. लाल झाला की मग त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकला, तो पण थोडा परतून घेतला. परतल्याशिवाय छान वाटत नाही, म्हणजे टेस्ट नाही येत. जास्त नाही कांदा परतू देत, उगं नॉर्मल नरम. आणि इकडं ते कांदा परतत होता तोपर्यंत मी टोमॅटो चिरून घेतला. एकच टोमॅटो टाकला. यांना तर टोमॅटोही आवडत नाही, पण मला टोमॅटोशिवाय टेस्ट येत नाही म्हणून टाकते. इथे थोडीशी हळद टाकून घेते. आणि आता हा एकच टोमॅटो आहे, हा बघा, तो तेवढा टाकून छान परतून घेते. थोडासा परतला की नरम झाला की तेल सुटेपर्यंत थोडंसं परतला की मग त्याच्यात आपण आता ही मटकी आहे जी धुतलेली ती टाकून घेते. आणि मटकी पण छान परतून घ्यायची, मगच छान भाजीला चवीत. आमच्या घरात जास्त मसाल्याच्या भाज्या यांना आवडत नाही, लाल ग्रेव्हीच्या वगैरे असं जास्त नाही आवडत. जेवढं साधं सिंपल असेल, इथे मी मसाला वाटून घेतला होता तो मिक्सरला, तर तो आता त्याच्यामध्ये टाकते. साधी सिंपल पण छान असं साधं जेवण आवडतं त्यांना, जास्त तेलाचं वगैरे आवडत नाही. त्याच्यामुळं मग आमच्या घरात साधंच जेवण बनतं, असं काही जास्त हे बनत नाही. ऑइली, लाल तिखट, प्रवीण मसाला वगैरे आम्ही काही असं जास्त वापरत नाही. कधीतरी एखाद्या वेळेला, पण प्रवीण मसाला नाहीच शक्यतो वापरतच नाही. ते अंबारी चटपट मसाला वगैरे नाही वापरत. मिरची वगैरे टाकूनच असतं असं मिक्सरला फिरून. तर इथे मीठ टाकलं आहे मी. आणि आता याला मस्तपैकी शिजून देऊया. तर हे बघा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आमच्या घरी पातळ लागते थोडी सकाळी सकाळी भाजी. इथे सोबत आता पोहे करून घेते मी. आणि हो, कोथिंबीर नव्हती, म्हणजे कोथिंबीरवाल्या ताई आल्या होत्या विकायला, तर त्यांच्याकडून मी कोथिंबीर घेतली होती. आणि त्या सांगत होत्या खूप महाग झालं आहे भाजीपाला वगैरे म्हणून सध्या तरी. तर ती 15 रुपयाला एक जोडी दिली होती मला. इथे प्रणू माझ्याशी गप्पा मारत होती थोडंसं पैसे देण्याच्या अगोदर त्या ताईंना. तर काहीतरी बोलत होती माझी. ते गेले मी त्यांना पैसे द्यायला, आणि त्याच सांगत होत्या मी आजकाल भाजी आणत नाही जास्त, कारण खूप महाग आहे म्हणे मेथी वगैरे. मी फक्त 2च भाज्या ठेवते, कोथिंबीर आणि तांदूळजा. मग मी बोलले की हो खूप महाग आहे, त्याच्यामुळे विकलंच नाही तर काय फायद्याचं. मग असं 2 मिनटं बोलले नाही मी. आता त्याच्यामुळे ओळखीच्या झाल्या, त्यांच्याकडूनच घेत असते. मस्त वाटते. सकाळी सकाळी येतात ते विकायला, छान आहे. कमी म्हटलं थोडंफार, जेव्हा स्वस्त असतं तेव्हा स्वस्त देतात त्या, पण जेव्हा नाहीच, महागच असल्यावर नाही देत ते, पण महागच असतं. इथे माझा नाश्ता झाला होता, म्हणजे प्रणूचा माझा पोहे. ते नाश्ता करत नाही, ते जेवणच करतात डायरेक्ट, कारण त्यांना दम नाही निघत व थोड्याशा नाश्त्यावर. जेवण केलं की दिवसभर त्यांना काम, उभं राहूनच काम असतं जास्त, इकडे पळ तिकडे पळ. तर चला, मी आता मस्तपैकी नाश्ता करून घेते. आणि हो, हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवणे. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याच्यानंतर मी इथे पोळ्या पण, मग नाश्ता केल्यानंतर थोड्याशा पोळ्या राहिल्या होत्या, त्या पोळ्या पण करून घेतल्या. आणि इकडे माझे बघू शकता पोळ्या चालू होत्या. त्या पोळ्या झाल्या आणि लगेच त्यांना मी जेवायलाही पण वाढलं, जेवायलाही दिलं. कारण आमचा नाश्ता झाल्यानंतर मी पोळ्या केल्या, ते थोडं उशिरा जातं जाण्याच्या अगोदरच. इथे कांदा आणि भाजी, कांदा लागतो मग एखाद्या वेळी त्यांना सोबत, नाही तर चटणी वगैरे काही नको, फक्त भाजी पोळी आणि कांदा असला तर कांदा आवडतो. म्हटलं आता त्यांना जेवायला देऊया. आणि आता इथेच ब्लॉगचा एंड करते मी. तर नक्की कळवा तुम्हाला कसं वाटला माझा हा छोटासा ब्लॉग. तर चला, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.